शांती व्यासपीठावर विराजित असलेले आदरणीय डॉक्टर राम खर्चे सर, आदरणीय पी.के. शारदा दीदीजी, आदरणीय या कृषी क्षेत्रामध्ये सेवा घेणारे आपण सर्व बहिणी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करते, कारण आपण भारताचा कणा, भारताचा आत्मा म्हणजे कृषी क्षेत्र आहे, शेतकरी आहे. जेव्हा पेरतो तेव्हा उगवतं आणि उगवलं तर आपण भोजन करतो आणि त्यामुळे आपलं जीवन चालतं. असं फाउंडेशन जे आहे, या फाउंडेशन क्षेत्रामध्ये आपण कार्यरत आहात. आपलं कार्य अगाध आहे, महत्वपूर्ण आहे आणि यासाठी आपल्या कार्याला आम्ही सलाम करत आहोत आणि आपल्या कार्याबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करत आहोत. आपल्या कार्याविषयी अभिनंदनाची भावना आमच्या हृदयामध्ये सतत जागृत आहे. कर्म जैसा करोगे फल वैसा ही पाओगे. कर्म जैसा करोगे फल वैसा ही पाओगे. नीम बोने वालों को आम कैसे मिलेंगे. कर्म जैसा करोगे फल वैसा ही पाओगे. नीम बोने वालों को आम कैसे मिलेंगे. जे बी आपण पेरतो ते बीज अंकुरलं जातं, ते उगवतं, त्याचं झाड होतं, त्याला फुलं येतात, त्याला फळं येतात आणि त्याचप्रमाणे ते झाड बहरतं. म्हणजे आपण कडुलिंबाचं बी पेरलं आणि आंब्याच्या फळाची जर अपेक्षा केली तर ते चुकीचं ठरणार आहे. जर आपल्याला आंब्यासारखी मधुर फळं जर हवी असतील तर बी पेरताना आपल्याला काळजी घ्यावी लागेल आणि आंब्याचंच बी पेरायला लागेल. तेव्हा आंब्याचं झाड होणार आहे, आंब्याचीच मधुर फळं आपल्याला मिळणार आहेत आणि आपली इच्छा पूर्ण होणार आहे. तसंच आपल्या जीवनामध्ये आपणा सर्वांना सुख हवं आहे, शांती हवी आहे, समृद्धी हवी आहे, प्रेम हवं आहे, एकोपा हवा आहे, यश हवं आहे, सफलता हवी आहे. पण आपण पेरतो काय? जसं पेरतो तसंच उगवतं. पेराल ते उगवेल हा निसर्गाचा नियम आहे आणि या निसर्गाच्या नियमामध्ये आपण जेव्हा आपलं आयुष्य जगत असतो, आपण जेव्हा आपला जीवनाचा क्रम पुढे पुढे नेत असतो, तेव्हा आपण काय पेरतो आणि काय पेरल्यामुळे काय उगवतं याचा अभ्यास जर आपला असेल तर आपल्याला नक्कीच जीवनाचं प्लॅनिंग हे व्यवस्थित करता येणार आहे. राजयोगा मेडिटेशन आपल्या जीवनामध्ये एक लाईफस्टाईल म्हणून आपण त्याचा अंगीकार केला पाहिजे. राजयोगा मेडिटेशनने हृदयामध्ये असणाऱ्या ज्या ब्लॉकेज आहेत, हार्टचे ब्लॉकेज आहेत, ज्याला कोरोनरी आर्टरी डिसीज असं म्हटलेलं आहे, जे म्हणजे हरीबरी करी आणि टेन्शनमुळे जे हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात, त्या ब्लॉक झालेल्या रक्तवाहिन्या अँजिओप्लास्टी न करता, बायपास न करता केवळ राजयोगा मेडिटेशनने पूर्णतः नीट झालेला हा सिद्धांत ब्रह्मकुमारीजने जागतिक लेवलवर हा पब्लिश केलेला आहे. आणि या रिसर्चचे चेअरमन जे होते, लीडर जे होते, हे आपल्या भारताचे राष्ट्रपती आणि मोठे सायंटिस्ट असणारे डॉक्टर अब्दुल कलाम सर होते आणि ब्रह्मकुमारीचे डॉक्टर सतीश गुप्ता आणि त्यांच्या टीमने हा रिसर्च केला आणि त्यावरच आधारित मी एक पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे, हृदय आरोग्याच्या गप्पा गोष्टी. म्हणजे राजयोगा मेडिटेशनच्या माध्यमातून आपण हृदयामध्ये असणाऱ्या जे ब्लॉकेज आहेत हे सुद्धा क्लीन आणि क्लिअर करू शकतो. त्यासाठी जीवनशैली कशी हवी, त्यासाठी लाईफस्टाईल कशी हवी, या सगळं या पुस्तकामध्ये नमूद केलेलं आहे. मी हे भेट म्हणून सुद्धा देणार आहे. याच्या पाठीमागे QR कोड आहे आणि हे बुक ऑडिओ बुक सुद्धा आहे.
हे QR कोड जेव्हा आपण स्कॅन करतो तेव्हा आपल्या मोबाईलवर हे पूर्ण ऑडिओ बुक येतं आणि आपण आपल्या प्रवासामध्ये हे ऑडिओ बुक ऐकू शकतो आणि वेळेचा उपयोग करून, ज्ञानाचा उपयोग करून आपल्या जीवनशैलीमध्ये सकारात्मक असा बदल करू शकतो. म्हणजे राजयोगा मेडिटेशन आपल्या जीवनाला सुखी करण्यासाठी, आनंदी करण्यासाठी, निरोगी करण्यासाठी, व्यसनमुक्त करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आणि राजयोगा मेडिटेशन हा ब्रह्मकुमारीचा आणि सायंटिफिक दृष्ट्या, स्पिरिच्युअली दृष्ट्या सर्वात नंबर 1 चा असा मेडिटेशनचा प्रकार आहे. आणि म्हणूनच ब्रह्मकुमारीज आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने हा व्यसनमुक्तीचा अभियान हा संपूर्ण भारत देशातच नाही तर ब्रह्मकुमारीच्या माध्यमातून 140 देशांमध्ये कार्य केलं जातं. या सगळीकडे हा प्रकल्प चालू आहे, रुजू आहे. आणि भारतामध्ये असा प्रतिज्ञा करण्यात आलेली आहे की 10 करोड व्यक्ती नशामुक्तची प्रतिज्ञा घेतील आणि त्या प्रतिज्ञेचा पालन करतील. आणि तसं जर आपण पालन केलं तर आपलं स्वतःचं जीवन सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, आनंदाने आणि प्रेमाने परिपूर्ण असं होणार आहे. त्याविषयीची एक छोटीशी शपथ आपण आता इथे घेणार आहोत. ओम शांती. कसं वाटतं तुम्हाला सगळ्यांना? तर मी तुम्हाला एक विनंती करणार की हे मेडिटेशन जे कधी मी साधारण 10 मिनिटं केलं, करून घेतलं आपल्याला खूप छान वाटतं. हे मेडिटेशन जर तुम्ही रोज 10 मिनिटापासून सुरू करा, ते करत असतील ते 20 मिनिटं करतील, त्यापेक्षा जास्त करा. साधारणतः एक अर्धा तास, 1 तास जर तुम्ही रोज करायला लागले, जसं वेगळं सकाळी संध्याकाळी आणि ऑफिसमध्ये बसून करायचं, तिथे तुमच्या ऑफिसमध्ये बसून करायचं, तर तुम्ही हे करा, तुम्हाला याचा खूप फायदा होतो असं वाटतं. तब्येत चांगली ठेवण्यासाठी सर्वोत्कृष्ट उपाय हा आहे. हे म्हणजे मी सांगितलं, आपल्याला मेडिटेशन करून घेतलं, या मी सांगितलं, त्याचं सुद्धा डॉक्टर आहेत खूप मोठ्या, त्यांनी सांगितलं त्यांना काय काय होतं आणि ते सायंटिफिक नावे सांगितलं. आणि अब्दुल कलाम आपले जे राष्ट्रपती होते त्यांनी याच्यावर संशोधन केलं, जे ॲक्च्युली म्हणजे ॲटॉमिक सायन्समधले फार मोठे शास्त्रज्ञ होते. तर यावरून तुम्ही लक्षात घ्या की याचा किती उपयोग सिरियसली घ्या आणि हे रोज करा. नशे से स्वयं को दूर रखूंगा। मैं स्वस्थ मूल्यनिष्ठ एवं सकारात्मक जीवन शैली अपनाने का निरंतर प्रयास करूंगा। मैं अपने परिवार मित्रों एवं समाज को नशामुक्त जीवन के लिए प्रेरित करूंगा। मैं अपने तन मन समय एवं शक्तियों का सदुपयोग करूंगा। मैं नशामुक्त स्वस्थ जागरूक एवं विकसित भारत के निर्माण में अपना सकारात्मक योगदान दूंगा।